नागपूर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि जुन्या पुलाला पर्याय म्हणून उभारण्यात येत असलेल्या 6 पदरी अजनी लक्ष्मण झुला केबल स्टेट पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे कठीण झाले आहे। या 332 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाची जबाबदारी महारेलकडे आहे। ब्रिटिशकालीन 125 वर्षे जुना आणि धोकादायक बनलेला अजनी रेल्वे ओव्हरब्रिज पाडून त्या जागी हा नवा पूल तयार केला जातोय। सध्याच्या प्रगतीनुसार रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंचे 2 मोठे आधारस्तंभ पूर्ण झाले असून मधल्या पिलरचे काम सुरू आहे, ज्याला अजून किमान महिनाभराचा काळ लागू शकतो। तसेच पुलासाठी लागणारे गर्डर्स आणि स्लॅबचे प्रीकास्टिंग काम तयार आहे। मात्र रेल्वे लाईनवरील तांत्रिक गुंतागुंत, समांतर सुरू असलेले इतर प्रकल्प आणि डिझाईनमधील बदलांमुळे कामाचा वेग मंदावलाय। पहिल्या टप्प्यात एका बाजूची 3 पदरी मार्गिका सुरू करून दोन्ही बाजूंची वाहतूक वळवली जाणार होती, परंतु आता हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे।